प्रिय मित्रांनो, आज रविवार आणि आगमन काळातील पहिला रविवार, विशेषतः आज 1 डिसेंबर म्हणजेच नवा दिवस, शेवटचा महिना ह्या वर्षाचा. परंतु आजच्या दिवसामध्ये प्रभू परमेश्वर आपल्यासाठी एक नवा आशावाद दाखवतो आहे. तो म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगाचं तारण करण्यासाठी येणार आहे. हा संदेश आपण नेहमी आगमन काळामध्ये पाहत असतो. आणि कारण मनुष्य हा स्वतःचं तारण करू शकत नाही आणि त्यासाठी माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराने अनेक प्रयत्न केले, अनेक संदेश ते पाठवले. या संदेशाद्वारे त्याने ती सुवार्ता परत परत सांगितली आणि त्याचं किती प्रेम आहे हे आपण हजारो वर्षाच्या ह्या इतिहासामध्ये आपण पाहतो. म्हणजे आपण त्याची मुलं आहोत म्हणून तो आपल्याला टाकू इच्छित नाही. तो परत परत आपल्याला ह्या तारणासाठी संधी देत असतो. आणि आता साक्षात देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये येऊन आपलं तारण करणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, हा आशावाद समोर ठेवून आपण ह्या आगमन काळात प्रवेश करावा आणि त्याद्वारे आपली नीती आणि आपलं जीवन आपण सुधारावं. त्याद्वारे आपण परमेश्वराशी नातं जोडावं आणि त्या नात्याद्वारे आपण परमेश्वराचीच आहोत आणि परमेश्वराचीच कृत्य करणार असं जर आपण ठरवलं तर नक्कीच तो तारणारा आपल्या प्रत्येकांच्या जीवनात तारण करून दाखवेल. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की मनुष्य स्वतः काही करू शकत नाही. म्हणून एखाद्या माणसाला, एखादा मुलगा जर वाईट वागत असेल तर आपण त्याला सांगतो की ह्या मुलाच्या माथ्यावर कोण आहेत की नाहीत, म्हणजे त्याचे आई वडील खरोखर दक्ष आहेत की नाहीत, किंवा आई वडील असतीलच असंही नाही, तो अनाथ असेल. आणि म्हणून अनेकदा आपण तशा प्रकारे आपलं वक्तव्य करून दाखवतो की हा मुलगा सुधारणार नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, अनेक वेळेला आपल्याला ठाऊक आहे की एखादा मनुष्य, कारण प्रभू येशू आपल्याला ह्या वाचनात सांगत आहे की बघा, सांभाळा, कारण दारूबाजी, अघाशीपणा किंवा संसाराच्या चिंता यामुळे तुम्ही पापात पडाल आणि त्यामुळे तुमचा नाश होऊ शकेल. आणि खरोखर आपण पाहतो की आज या संसाराच्या चिंतेमुळे किंवा दारूबाजीमुळे कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की संसाराच्या चिंतेमुळे ह्या जगामध्ये आणखीन भ्रष्टाचार वाढला आहे. मी वाटेल तसं वागेन, वाटेल तसं पैसा कमावीन आणि कोणत्या प्रकारे काय करेल म्हणून अनेक लोक लोकांवरती अन्याय अत्याचार करतात, खून करतात, परंतु पैसे चोरतात. आज सुद्धा आपण पाहतो की आज इंटरनेटवरून पैसे चोरण्याची परंपरा सुरू झालेली आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की काही लोकांना पैशाची चिंता नाही, परंतु पैशाची हाव आहे. आणि त्यामुळे आज आपण राजकारणामध्ये पाहतो लाखो करोडो रुपये लोकांना देऊन लोकांकडून कशी मतं गोळा करायची आणि आपण स्वतः कसं जिंकायचं आणि जगाला सांगायचं की मी विजयी झालेलो आहे. ही चोरी आहे, हा विजय नाही, पण हे पाप आहे ह्याची जाणीव जणू काही परमेश्वर आपल्याला करून देतो. आणि म्हणून अशा ह्या प्रसंगी माझ्या प्रिय मित्रांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या गोष्टीमुळे आपण पापी बनतो म्हणजे आपलं तारण होणार नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताला आपण आपल्या जीवनातून धुडकावून देतो म्हणजे आम्हाला तारणाची गरज नाही. आज आम्हाला पैसे पाहिजेत, आज आम्हाला प्रतिष्ठा पाहिजे, मान सन्मान पाहिजे, अशा प्रकारे आपण वागत असतो. प्रिय मित्रांनो, असंच एक घटना घडते की एखादा मनुष्य दारू पितो, आपला संसार काय आहे, कुठे आहे पत्ता नाही, त्याच्या बायकोलाही काय पडलेलं नाही आणि त्याची एखादा मुलगा किंवा मुलगी असेल
आणि तिच्यावर किंवा त्याच्यावर परिणाम होतो, मग त्याच्या शिक्षणावरती परिणाम होतो, त्याच्या पुढच्या जीवनावरती परिणाम होतो आणि हे पालकांना कळत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनो, जर अशा प्रकारची मुलं जिद्दीने जगली आणि त्यांनी ठरवलं की माझे बाबा दारू पितात पण मी दारू पिणार नाही आणि मी कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन माझं शिक्षण मी पूर्ण करीनच, तर मग ती व्यक्ती पुढे जाऊ शकते. हो माझ्या प्रिय बंधूंनो, त्यावेळेला येशू तिला सांगतो आहे, घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्याशी लढाई करण्यासाठी, तुला मदत करण्यासाठी मी तुला मदत करेन. हो प्रिय मित्रांनो, अशा प्रकारे अनेक अनाथ किंवा अशा प्रकारचे लोक जे खरोखर जिद्दीने जगतात, येशूची शक्ती घेऊन पुढे जातात, त्यांच्या जीवनामध्ये आपण तारण पाहतो. हो माझ्या प्रिय बंधूंनो, आज अनेक विधवा आणि अनाथ लोक आहेत की ज्याकडे समाजाचं दुर्लक्ष होत आहे. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, त्यांची नीती चांगली असेल तर परमेश्वर नक्कीच त्यांना चांगला मार्ग दाखवेल आणि समाजामध्ये जे अनेक अशा संस्था आहेत त्या संस्था देखील त्यांना मदत करेल आणि दाखवेल की ख्रिस्ताद्वारे आपलं तारण आहे.